महाराष्ट्राच्या राजकारणात पॉवर गेम, योगायोग की महारणनीती. नमस्कार, मी संतोष पाटील आणि तुम्ही बघताय SP न्यूज. आज आपण दोन्ही राष्ट्रवादींच्या अंतर्गत संघर्षाची इनसाइड स्टोरी जाणून घेऊयात. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पडद्यामागे एक प्रचंड आणि बहुआयामी राजकीय वादाची पूर्वतयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत आणि नेहमीप्रमाणेच या वादळाच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आज एकाच वेळी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आपापल्या अस्तित्वाच्या आणि अंतर्गत संघर्षाच्या सर्वात मोठ्या कसोटीतून जात आहेत. दोन्ही बाजूंच्या नेत्यांची व्हिजिट डिप्लोमसी हा राजकीय योगायोग म्हणायचा की शरद पवार आणि दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वांमध्ये पक्षाच्या भविष्यातील एकत्रीकरणासाठी आखलेला मास्टर स्ट्रोक रणनीती समजायचा, हा खरा प्रश्न आहे. विरोधी बाकावर असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांना आपले राजकीय भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपचा पर्याय अधिक जवळचा वाटू लागला आहे. याच अस्वस्थतेच्या वातावरणात शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा घेतलेली भेट राजकीय भूकंपाचे संकेत देऊन जाते. जरी या बैठकीला स्थानिक विकास कामांचे आणि नगराध्यक्ष अपात्रतेचे प्रशासकीय कारण दिले जात असले तरी राजकारणात उशिरा रात्री होणाऱ्या भेटी ह्या कधीच प्रशासकीय नसतात, हा इतिहास सांगतोय. आणि यात भर गाठली आहे ती खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला डिलिमिटेशन विधेयकाला काही अटींवर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवून. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या या भूमिकेचा त्यांचा NDA प्रवेशाशी संबंध जोडण्यास नकार दिला असला तरी राजकीय विश्लेषकांच्या मते ही सॉफ्ट डिप्लोमसी भविष्यातील मोठ्या तडजोडीची नांदी असू शकते. संकट फक्त विरोधी गटात असलेल्या राष्ट्रवादीतच नाही तर सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या गटातही अंतर्गत वादाची ठिणगी पडली. त्याचं निमित्त ठरलंय ते सच्चिदानंद सिंह यांनी सुनीता पवार यांच्या अधिकारांना थेट आव्हान देणारी नोटीस बजावली तेव्हा. इतकी मोठी घडामोड घडूनही पक्षाने मात्र त्यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली नाही. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केवळ कायदेशीर वैधता तपासू असे सांगत या विषयावर मवाळ भूमिका घेतली. दरम्यान या वादाच्या चर्चेला निवडणूक आयोगाच्या एका पत्रातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे गायब झाल्याच्या वृत्तामुळे तोंड फुटले होते. यानंतर पक्षाचे राज्य उपाध्यक्ष उदय आयर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून पार्थ पवार यांना केंद्रात मंत्री करण्याची विनंती केली. या पत्रात काहींचा अनाजीपंत असा केलेला उल्लेख पक्षातील नवा जुना पदाधिकाऱ्यांच्या संघर्षाकडेही लक्ष वेधतोय. याच वेळी पक्षात पार्थ पवार यांचा वाढणारा प्रभाव आणि सक्रियता दिसून येते. जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला सारून नव्या पिढीकडे नेतृत्वाची सूत्रे जाण्याच्या या हालचालीमुळेच राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी आणि संघर्षाचे ढग अधिक गडद झालेत. याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांची उद्या रविवारी दिल्लीत एक बैठक होती. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही गटामधील अंतर्गत संघर्ष पाहता राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या विलिनीकरणाच्या जुन्या चर्चेने मात्र पुन्हा जोर धरलाय. आज जेव्हा दोन्ही गट वेगवेगळ्या आघाडीवर दबावाखाली आहेत तेव्हा हे विलिनीकरण दोन्ही बाजूंच्या नेत्यांसाठी राजकीय लाईफलाईन ठरू शकते. या संपूर्ण राजकीय नाट्यामागील 3 संभाव्य रणनीती असू शकतात. त्यातील पहिली रणनीती म्हणजे आमदार खासदार टिकवून ठेवण्याचे दबाव तंत्र. शरद पवार गटाकडून NDAमध्ये जाण्याच्या वावड्या उठवून आपल्याच पक्षातील महत्त्वाकांक्षी नेत्यांना रोखून धरण्याचा आणि महाविकास आघाडीत स्वतःचे स्थान भक्कम ठेवण्याचा डाव असू शकतो.
दुसरी रणनीती म्हणजे विरोधी गटातील अर्थात राष्ट्रवादीतील फूट अधोरेखित करणे, सत्ताधारी गटातील नेतृत्व संघर्ष आणि प्रफुल्ल पटेल तटकरे यांच्यातील नाराजींच्या चर्चा बाहेर आणून दुसऱ्या गटावर दबाव वाढवण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरी रणनीती म्हणजे भविष्यातील सत्तेसाठी बार्गेनिंग पॉवर, दिल्लीशी थेट संपर्क आणि संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांचा वापर करून केंद्रात मोठी मंत्रिपदे आणि आगामी काळात राज्यात महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी हे दोन्ही राष्ट्रवादीचे गट आपले राजकीय वजन वाढवत असल्याची दाट शक्यता आहे. सध्या तरी दोन्ही बाजूंच्या अधिकृत प्रवक्त्यांकडून सर्व काही अलबेल आहे असेच सांगितले जाते. पण म्हणतात ना, राजकारणात जे दिसते ते नसते आणि जे नसते तेच असते. जयंत पाटलांची मध्यरात्रीची भेट, दिल्लीत होणारी रविवारची बैठक आणि सुप्रिया सुळे यांची मवाळ भूमिका, हे सगळे टिपके जोडले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खिचडी शिजते हे मात्र नक्की. हे वादळ दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणणार की दोघांचे अस्तित्वच बदलून टाकणार, या प्रश्नाचे उत्तर मात्र येणारा काळच देईल. धन्यवाद. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.